अवकाळी संकटानंतर ऊसाला तुरे. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत. तुरे आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी सतत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. ऊसाची वाढ खुंटली असतानाच अनेक ऊसांना तुरे आल्याचे चित्र येवल्यातील पश्चिम भागात दिसत आहे. त्यामुळे ऊसातील साखर उतारा कमी होण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. या परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः संकटात सापडला आहे. नमस्कार, माझं नाव सोपान चंद्रकांत शिंदे, राहणार मुखेड, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. यावर्षी जर बघितलं, गेले 7-8 महिन्यापासून जो काही पाऊस चालू होता, त्या पावसामुळं ऊसाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. सगळ्याच पिकांचं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, ऊसाला पूर्णपणे तुरे आलेले आहे. त्या तुऱ्यांमुळं काय झालेलं आहे, ऊसाच्या उत्पन्नात निम्मानिम घट झालेली आहे. मागल्या वर्षी आमचा जो काही 40-45 एकरी जो टन ऊस गेलेला आहे, यावर्षी फक्त 25 ते 30 टन यावर्षी उत्पन्न आम्हाला निघणार आहे. म्हणजे खर्चसुद्धा त्यामध्ये वसूल होणार नाही. त्यातल्या त्यात ते तुरे आल्यामुळं माझी कारखानदारांना विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर ही ऊसतोड होऊन जो काही शेतकऱ्यांना जो काही तोंडी घास आलेला आहे, तो त्याचं काही ना फुलाची पाकळी का होईना त्यांचा खर्चामध्ये काहीतरी उत्पन्नाचं भेटणारच नाही शेतकऱ्यांना. म्हणजे जो खर्च निघणार आहे तेवढाच निघतो का नाही पंचायत आहे, पण जेवढंच लवकर तोड झाली तर या पुढलं जे नुकसान आहे ते थांबल. आणि सरकारला सुद्धा विनंती माझी की शेतकरी हा आपण जो काही म्हणतो माणसाची जो पाठीचा कणा आहे, तो शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरी जगला तरच हा देश जगणार आहे. तरी शासनानं आपण म्हणतो जय जवान जय किसान, त्या धोरणेनुसार शेतकऱ्यांनी आपलं शासनानं शेतकऱ्यांकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, हीच एवढीच विनंती माझी.